बोल ना मीनाक्षी, का वागलीस तू आमच्याशी असं? हा, तुला कळतंय का तू काय केलंयस ते? हा, विश्वासघात केलायस तू. फक्त अभिचा नाही तर अख्ख्या कुटुंबाचा विश्वासघात केलायस तू. का केलंस असं? हा, अगं बोल ना, उत्तर दे मला. नाही, माझ्याच घरात माझ्याच मुलाच्या बाबतीत आणि ते सुद्धा तुझ्यासारख्या मुलीकडून असं काही घडू शकतं ना, याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तुला मला लोकांनी सांगितलं असं ना तर मी विश्वास ठेवला नसता, पण हे पुरावे माझ्याशी सत्य बोलतात. आणि हे पुरावे मला तुझ्याबद्दलच सांगतात. शेवटी शेवटी ती पमा म्हणत होती ना, तेच खरं होतं. आम्ही वेडे, प्रत्येक वेळी तुला आम्ही पाठीशी घालत राहिलो आणि तू मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसत राहिलीस. हे बघ, आता तुझ्या रड्ड्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये, कारण तुझ्या खोट्या मुखोट्या मागचा खरा चेहरा मला कळून चुकलाय. पाके इतका काय येळ लावायला लागलाय का कळना भावा. फोन लाव. भाई तुलाच फोन लावत होतो. इतका वेळ लागतोय? अहो भाई, तुम्ही कामच तसं सांगितलं, मग येळ तर होणारच ना. काम झालं का? हा भाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तुमची आई आणि बाप शोधून काढलेत. तुम्ही एकदा बघून घ्या. बोलव की. अरे तिकडे काय करते, या की. या 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 बिंदास या. हा, नमस्कार. बघा, इथे युनिट वगैरे दिसत नाही कुठे. कसलं युनिट? हा सगळा काय प्रकार आहे? काय प्रकारे म्हणजे? आम्हाला तर सांगितलं शूटिंग आहे, पण इथे तर शूटिंगचा सेटअपच नाहीये. अहो तुम्ही काहीतरी बोला ना, गप्प का आहात? हे बघा, मला तुम्हाला इथं घेऊन यायचं काम दिलं होतं, ते मी केलेलं आहे. आता ते शूटिंग बिटिंग काय आहे ना, ते साहेब सांगतील तुम्हाला. हे बघा, तुम्ही आमची अशी फसवणूक करू शकत नाहीये. किती तारच करून घेताय स्वतःच्या जीवाला. मला तुमचा मुलगा समजा बस. ए बसा. कसं आहे ना, तुम्हाला या पाक्याने ज्या कामासाठी बोलवलंय ना, तेच काम करायचं. फक्त याचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. शूटिंग करायचे, पण ते लाईव्ह शूटिंग आहे, कळलं काय? आणि त्याचा तुम्हाला चोख पैसा बी मिळणार आहे. असं समजा, जे पैसे काय ठरवलेले आहेत त्याच्यात दुप्पट पैसे मिळणार. बोला आता. म्हणजे नक्की काय काम आहे? ऍक्टिंग. म्हणजे झाले का तुमचे परत प्रश्न सुरू? काय सांगतोय ते फायनली एकदाच ऐकायचं. हा, आता यापुढं तुम्ही माझे आई बाबा, आणि मी तुमचा मुलगा तेजस सहस्त्रबुद्धे. म्हणजे तुम्ही मिस्टर अँड मिसेस सहस्त्रबुद्धे, कळलं काय? आणि हे दोघं बी फ्रान्स मध्ये राहतात. कुठे राहतात? फ्रान्स मध्ये. शाबास. आता फ्रान्स मध्ये राहणारी माणसं कशी वागतात, कशी बोलतात, तुम्ही कलाकार आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल. साहेब, आम्हाला हे काम जमणार नाही. प्लीज तुम्ही दुसरं कोणीतरी बघा हो. आम्हाला जाऊ द्या हो. ए, तुम्ही इथनं स्वतःच्या मर्जीनं जाऊ शकत नाही, कळलं का? आणि तसा प्रयत्न केला तर तिरडीवर न जावं लागेल, कळलं का? काल जी शॉपिंग केली तिरडीची, ती यांच्यासाठी केली काय? बाकी आता तू यांना मारून टाकणार हे त्यांना सांगणं योग्य नाही ना. त्यांची ऍक्टिंग मध्ये फरक पडेल की. बसा, चला. आणि विचार करा आता.
आता मला खरं कारण कळालंच पाहिजे. तुझ्या या अशा वागण्यामागं तेजसचा आणि तुझा नक्की काय हेतू होता मीनाक्षी? बाबा प्लीज तुम्ही तरी समजून घ्या हो मला. तुम्ही समजताय तसा कुठलाही हेतू नव्हता माझा. मग हा सगळा नक्की काय प्रकार आहे? आणि तू आमच्यापासून एवढं का लपवून ठेवलंस? हो एवढे दिवस तुम्हाला सांगण्यासाठीच तर धडपडत होते मी. पण खरंच सांगता येत नव्हतं म्हणून आतल्या आत माझी तडफड होत होती. बाबा खरंच माझं धाडस होत नव्हतं कारण मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटत होती आणि त्या विक्रमची खूप भीती वाटत होती. विक्रम? कोण विक्रम? म्हणजे तेजसला तू विक्रम म्हणत होतीस? सांगा आता काय ठरलंय मग? तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची आम्ही? तुम्हाला आता माझे आई बाबा व्हायचे का तुमच्या घरच्यांना 13व्याचं तुमचं जेवण द्यायचंय? ठरलं तर मग हा, आता आजपासून तुम्ही माझे आई बाबा. त्या जजच्या डोक्यातला मला संशय घालवायचा आहे. आता आपण तिकडे जाणार आणि तिकडनं कॉल लावणार. बाकी इकडे त्या प्रांचा सेटअप लावायचा. हो बर, इंग्लिश नीट बोलता येते का? 100% भाई. म्हणून तर त्यांना इथं उचलून आणलंय ना. हा, शाबास. पाया पडतो. तुम्ही इथे आहात, मी तुम्हाला बाहेर शोधत होते. सोहा, मी एका महत्वाच्या विषयावर बोलतोय. आपण नंतर बोलूया. बरं ठीक आहे. आत्याई, आत्याई, काय ग? काय झालं? मीनाक्षी आणि बाबा त्यांच्या रूम मध्ये काहीतरी सिरियस चर्चा करतायत. चर्चा? कसली? ते नाही माहित, पण मी आता त्यांच्या रूम मध्ये गेले तर मला तिथे थांबूही नाही दिलं दोघांनी. आत्याई, एवढं काय बोलत असतील ग ते दोघं? मीनाक्षी पण ना, हिला ना सवयच आहे दुसऱ्याला टेन्शन द्यायची. मला काय वाटतं माहितीये का आत्याई, माझ्या आणि तेजसच्या बाबतीत मीनाक्षी बाबांचे कान भरत असणार. मला खूप टेन्शन आलंय ग, तिचा काही भरोसा नाहीये. हे बघ सोहा, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं मी माझ्या दादाला चांगलं ओळखते. दादा काय तिचं अजिबात ऐकणार नाही. उलट तो तिच्या वागण्याबद्दलच तिला रागवत असेल. बघ तू. मीनाक्षी बोल, जे काय बोलायचं ते पटपट बोल. माझ्या मुलाच्या बाबतीत जे घडलं ना, ते मला माझ्या मुलीच्या बाबतीत घडू द्यायचं नाहीये. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अभिला कळल्यानंतर तिची काय अवस्था होईल ना, याची तुला कल्पना देखील नाहीये. का असं वागलीस तू आमच्याशी? हा काय प्रकार आहे सगळा? आणि त्याच्या मागचं कारण काय? बाबा मी तुम्हाला सगळं खरं खरं तेच सांगणार आहे. मी आता जरी तुमची मीनाक्षी असले ना, तरी आधीची पल्लवी आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण अनाथाश्रमा व्यतिरिक्त माझा एक भूतकाळ आहे हे तुम्हाला माहित नाहीये बाबा. अनाथाश्रमातून बाहेर पडल्यावर कामाच्या निमित्ताने माझा विक्रम राजे शिर्केशी संबंध आला
आणि तिथेच माझा घात झाला. नमस्कार. आम्ही विक्रम राजेश्री. आई साहेबांना जेवढी तुमची गरज आहे तेवढी त्या घराला बी गरज आहे. म्हणजे तुम्हाला बी घर मिळेल आणि आमच्या आई साहेबांना हक्काची सून. माझ्याशी लग्न करा. तो माणूस नव्हताच बाबा, जंगली जनावर होता. आणि त्या क्षणी मला त्याच्यापासून स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं होतं. मला त्याच्यापासून खूप लांब जायचं होतं. आणि त्याच गडबडीत मी तुमच्या गाडी समोर आले. इथे आल्यावर अभि माझ्या आयुष्यात आली. अभि माझ्या प्रेमात पडले. अगदी लग्नाची मागणी घातली त्यांनी मला. पण बाबा, मला हे सगळं अभिंना सांगायचं होतं कुठल्याही परिस्थितीत. मी ठरवलं माझा भूतकाळ अभिंना सांगायचा आणि जर तो त्यांना मान्य असेल तरच पुढे जायचं, नाहीतर इथनं निघून जायचं. पण समोरासमोर येऊन बाबा अभिंना सांगण्याची हिंमत होत नव्हती माझी, म्हणून मी फोनचा आधार घेतला. अभि, मला माहितीये तुम्ही अजूनही माझ्या उत्तराची वाट पाहता. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं. अभि, लग्न एक खूप पवित्र नातं आहे आणि त्या नात्याचं पावित्र्य जपायचं असेल तर माझा निर्णय सांगण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं माझ्या भूतकाळाबद्दल. प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. मला लग्नानंतर कळलं की मी अभिंना ती जी मोठी व्हॉइस क्लिप पाठवली होती ती त्यांनी ऐकलीच नाहीये. लग्नाच्या दरम्यान विक्रम माझा माग काढत तिथे येऊन पोचलाच. त्याला माहित होतं की नैना माझी मैत्रीण आहे, म्हणून आधी त्यांनी नैनाच्या मुलाला किडनॅप केलं आणि मग नैनाला पुढे करून आपलं जाळं विणायला लागला तो. एका बाजूला मला त्याची भीती वाटत होती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याबद्दल तुम्हाला कळलं तर तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल याची भीती वाटत होती. पण बाबा, पहिल्यांदा मी तेव्हा हरले जेव्हा त्याने तेजस बनून सोहाच्या आयुष्यात प्रवेश केला. तुला तेजसला भेटायचं होतं ना? हा बघ तेजस. बाबा, हा विक्रम खूप भयंकर माणूस आहे आणि तो माझा बदला घेण्यासाठी इथे तेजस बनून आलाय.
आणि मला त्रास देण्यासाठी त्याने सोहाला पण फसवले. त्याच्याबद्दल मी तुम्हाला कोणाला काही सांगू नये म्हणून तो प्रयत्न करतोय. बाबा, तो खूप विक्षिप्त माणूस आहे हो. त्याने अभिंना जीवे मारण्याची पण धमकी दिली आहे. तू काहीही करू शकतो आणि माझ्याकडे गप्प बसण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता बाबा, म्हणून मी कोणाला काही बोलू शकले नाही. बाबा प्लीज मला माफ करा बाबा, प्लीज. सोहा, कशाला काळजी करतेस अगं? मला तुझी निवड मान्य आहे. हं? मी आहे ना आता तुझ्या बरोबर. हॅलो. हे बघ, तेजस सुद्धा आला. हं? जा, त्याच्यासाठी पाणी घेऊन ये. काय मग, एवढ्यात तुझ्या आईबाबांशी काही बोलणं झालं की नाही? झालंय, बोलणं झालंय. त्यांच्याशीच आज व्हिडिओ कॉल लावून द्यायचा आहे. हो, ते तर आहेच म्हणा. थँक्यू. काका दिसत नाहीयेत. सोहा, जा, दादाला बोलवणार. हो. बाबा, अभिनचा जीव धोक्यात आहे. सोहा संकटात आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याच्यापासून धोका आहे. आपलं घर पण आता त्याच्या ताब्यात आहे. बाबा, मला माफ करा, पण तुमच्यापासून लपवून ठेवण्याचा माझा हेतू नव्हता. बाबा, माझा नाईलाज होता, पण आता काय करू ते मला नाही कळत आहे बाबा. हे बघ, तू जे काही केलंस त्याच्यावर काय बोलावं आता मला कळत नाही. पण या क्षणाला विक्रमनं तेजस बनून जो प्रॉब्लेम क्रिएट केलाय त्याचा विचार करणं मला जास्त गरजेचं वाटतं. त्याचं काय करायचंय ते मी बघेनच, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. आत्ता आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते कोणालाही कळता कामा नये. ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच राहिली पाहिजे. आता तरी मला घरातलं कोणालाही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं नाहीये. या घरात कधी सांगायचं ते मी ठरवीन. मी काय म्हणतो ते लक्षात येतंय ना तुझ्या? हा, ये. बाबा, ते सोहा, तुला सांगितलं ना मी एका महत्वाच्या विषयावर बोलतोय म्हणून. सॉरी, पण खाली तेजस आला हे सांगायला आले होते मी. तो म्हणाला होता की त्याच्या आईबाबांचा व्हिडिओ कॉल येणार आहे. तुम्हाला त्याच्या आईबाबांशी बोलायचं होतं ना? सोहा, त्याला बसायला सांग, मी आलोच. हो. नाही, या विषयावर तू आता काही बोलणार नाहीस आणि मी तुला जे सांगितलंय ते तू लक्षात ठेवणार आहेस. आणि हो, याच्या आधी जसं वागत होतीस तसंच तू यापुढेही वागणार आहेस. बाकी तू माझ्यावर सोड सगळं. मी बघतो काय करायचं. नमस्कार. बोल तेजस. मी माझ्या मॉम पॉपला तुमच्याशी बोलायला सांगितलंय. तेही खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी बोलण्यासाठी.
मी तुमचा आणि त्यांचा व्हिडिओ कॉल लावून देतो. जस्ट एक. थांब तेजस. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्याची काही गरज नाही आता. का नाही? म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काही नाहीये, पण मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे.